शिवजी पार्वतीला घेऊन निघतायत त्याच वेळेला आता मैना माता आणि पर्वतराज पार्वतीला वाट लावतायत. मला असं वाटतंय की हा प्रसंग प्रत्येकाच्या जीवनामध्ये आलेला आहे. बरोबर बोलतोय ना मी? प्रत्येकाच्या जीवनामध्ये हा प्रसंग येऊन गेलेलाच आहे. आणि काही मुली अशा असतील की त्यांच्या जीवनामध्ये हा प्रसंग येणार आहे, आणि काही माता भगिनी अशी असतील की त्यांना सुद्धा त्यांच्या मुलीला आता काही दिवसामध्ये वाट लावायचं आहे. मला वाटतंय की हे ज्याला ज्याला मुलगी आहे त्याला हे सगळं कळेल. ज्याला मुलगी नाही त्याला हा प्रसंग कधीच कळणार नाही. दादा, मुलगीच असते. खूप लहान असते मुलगी. खूप लहान असताना त्या ठिकाणी म्हणत असते मुलगी, मग हे आमचं घर आहे, हा आमचा बंगला आहे, माझ्या पप्पानी बंगला बांधला, माझ्या पप्पानी मोटरसायकल घेतली, मग आमची गाडी आहे, आमचं घर आहे, आमची शेती आहे, हे आमचं आहे सगळं, माझं हे सगळं, असं मुलगी म्हणत असते. पण जसजशी मोठी होत असते तसतशी घराकडे बोट दाखवत असताना संकोच करत असते आणि म्हणत असते हे घर माझं नाही, हे घर माझं नाही, माझं घर लांब कुठंतरी आहे. या घरातली जरी मी लाडकी लेक असले तरी मला इथं जास्त दिवस थांबायचं नाही. या घरातली मी लाडकी लेक आहे जरूर, पण मला कोण्या तरी घरची जाऊन सून बनायचं. लेक लाडकी या घरची, लेक लाडकी या घरची, होणार सून मी त्या 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 घरची. लेक लाडकी या घरची, लेक लाडकी या घरची, होणार सून मी त्या 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 घरची. सौख्यात वाढलेली, प्रेमात नाहलेली, सौख्यात वाढलेली, प्रेमात नाहलेली, कळी कळी फुलूनही चढते मंडपी वेल मायेची, होणार सून मी त्या घरची, होणार सून मी त्या घरची, होणार सून मी त्या घरची, होणार सून मी त्या घरची. संपताच भातुकली, चिमुकली ती बाहुली, संपताच भातुकली, चिमुकली ती बाहुली, आली आली वयात खुद खुद हसते, होनी नगनाची, होणार सून मी त्या घरची, होणार सून मी त्या घरची, होणार सून मी त्या घरची. आठवा तुमचा प्रसंग मी त्या घरची. प्रत्येकीनं आपापल्या जीवनातला प्रसंग आठवा. काही दिवसानं तुम्हाला सुद्धा तुमच्या मुलीला वाट लावायचं आहे. काही जणींनी आपल्या मुलीला वाट लावलेला आहे. वाट लावण्याचा प्रसंग जीवनातला अतिशय कठीण असतो दादा. हा तुमच्या जीवनात येणार आहे, हा माझ्या जीवनात येणार आहे, माझ्याही जीवनात हा प्रसंग येणार आहे. मला आतापासूनच फार भीती वाटते. खरं म्हणजे एवढीशी चिमुकली लेकरू तळहातातल्या फुडासारखं सांभाळायचं असतं दादा त्या मुलीला. बस एवढी लाडात वाढलेली लेक असते, आणि त्या लाडात वाढलेल्या लेकीला ज्याची ओळख नाही, ज्याचा काही संबंध नाही,
मला वाटते त्याचा स्वभाव माहीत नसतो, घरातली माणसं कशी आहेत हे सुद्धा माहीत नसतं. असल्या कोण्या तरी माणसाच्या हातात पोटचा गोळा त्या ठिकाणी स्वाधीन करायचा असतो. दगडासारखं अंतकरण असणारी माणसं सुद्धा मुलीला वाट लावत असताना रडत असतात. दादा, मुलीला वाट लावत असताना जर रडत नसतील तर त्यांचं ते अंतकरण नाहीच ना. अरे हा प्रसंग जरी ऐकला तरी ढोरासारखी रडणारी माणसं. हा प्रसंग सांगत असताना मला सुद्धा माझ्या मुलीची खूप आठवण येत राहते. छोटीशी 2-2.5 वर्षाची मुलगी आहे, अजून तिला 20 वर्ष तरी लागतील, पण आतापासूनच डोळ्यामध्ये पाणी येतं. काय असतं दादा जीवन आहे. लेक घरामध्ये आहे तोपर्यंतच घराला घर पण असतं. बस आपण एखाद्या वेळेला आई कंटाळा करू, पण मुलगी जर घरात असेल तर छोटे छोटे कामं फटाफटा करत असते. अभागीत रे दादा ती लोक जे मुलीचा बोजा मानतात. दादा मी पाया पडतो, मुलीचा बोजा कधी मानू नका. ग्रामीण पत्रकार असतील तर पुरवा ही बातमी पेपरला द्या शिवपुराणाची. मुलीचा बोजा कधी मानू नका. मुलगी असते. एखाद्या वेळेला पुत्र कुपुत्र होऊ शकतो, पण मुलगी कधीच त्या ठिकाणी मुलगी कधीच होऊ शकत नाही. मुलगी कधीच त्या ठिकाणी विसरत नाही आई वडिलांना. मुलं विसरतील दादा, पण मुली कधी विसरणार नाहीत. सांगू, तुमचं मड जर चांगलं दिसावं अशी तुमची इच्छा असेल तर एखादी तरी मुलगी तुमच्या जीवनामध्ये असली पाहिजे. मड म्हणतो मी, मड चांगलं व्हावं असं वाटेल ना. कारण मुलं तर फक्त फोन लावण्यातच दंग असणार आहेत. नाही, मुलं तर फक्त फोन लावणार. आई गेली, आमची आई गेली, बाबा गेले हेच म्हणणार आहेत ना. पण मुलगीच असते. सांगू तुम्हाला माझ्याकडे लक्ष दिलं तर कळेल. सांगू, ज्यावेळेला आई गेली त्यावेळेला बाप गेला, त्यावेळेला रात्री जर गेला तर फक्त पाहुण्याला मुलगा फोन लावत असतो. सगळे म्हणत असतात मुलगी येऊस तर थांबा, बरं मुलगी येऊस तर थांबा. सकाळी त्या ठिकाणी मुलीच्या नवऱ्याला फोन केला जातो, अशी घटना घडली, तुम्ही तिला घेऊन या. त्यावेळेला गाडी केली जाते. सांगितलं जातंय मुलीला की तुझ्या बापाची तब्येत जरा खराब झाली आहे, असं सांगितलं जातंय ना. इथं बाप नसला कुणाला तर विचारा, माय नसली कुणाला तर विचारा, त्यांचे डोळे पावल्याशिवाय राहणार नाही. मला सुद्धा खूप आठवतंय ज्यावेळेला माझी माय गेली त्यावेळेलाच प्रसंग. 12 वाजले होते, रात्री 12 वाजले. मी आजीजवळ झोपलेलो होतो. कुणीतरी येऊन सांगितलं की तुझी सून गेली म्हणून कळालं. मी विचारलं, बाई म्हणत. म्हटलं बाई काय म्हणतात, आई कुठे गेली? म्हातारीनं मला मिठी मारली. सांगितलं राजा तुझी आई गावाला गेली. म्हटलं बाई कोण्या गावाला गेली माय? म्हातारीनं रात्री 12ला मला मिठीत घेतलं, ढोरासारखी रडली. म्हटली राजा तुझी माय अशा गावाला गेली, आता कधीच परत येणार. त्या दिवशी माझ्या लक्षात आलं जीवनातलं प्रेम संपलं. आता माय गेली, जीवनातलं प्रेम संपलं. बाप गेला, जीवनाचा आधार संपला. बरोबर मला कुणाचाच आधार भेटला, कुणी आधार दिला नाही. विश्वकर्तृत्वाने इथपर्यंत येऊन उभा राहिलो. गड्या बस मुलीला सांगितलं जातंय तुझ्या बापाची तब्येत बिघडली, आपल्याला भेटायला जायचंय. मुलगी गाडीत बसली जाते. 8वा प्रसंग, मुलगी गाडीत बसली जाते. गाडीत बसल्याच्या नंतर फोनवर फक्त हां हो इथपर्यंत, हो हां ठीक आहे, हो एवढंच बोललं जातंय. मुलीच्या लक्षात येत आहे सासूही निघाली, सासराही निघालाय, नवराही निघालाय, दीरही निघालाय. माझ्या माईनं जर काही खायला पिशवीत नाही दिलं तर नावं ठेवणारी सासू, माझ्या माईला आणि बापाला शिव्या देणारा सासरा. पण आज माझ्या बापाची तब्येत बिघडली म्हणून सगळेच निघाले. डोक्यात नको ते विचार. काही झालं तर नसेल, माझ्या माईचं काही झालं नसेल, माझ्या बापाचं काही झालं तर नसेल ना. हां आलो. गाडी घरापर्यंत गेली. दारामध्ये गर्दी जमलेली बघितली. कशाची गर्दी असेल? माझ्या बापाच्या दारात. गाडीतून लेक खाली उतरली. भिंतीला टेकवलेला बाप
कपाळाला 1 रुपया लावलेला बापाचं चित्र बघितलं बाबा म्हणून मुलगी आरडली. मोठ्यानं मुलीनं हंबरडा फोडला. त्यावेळेला गावातल्या लोकांनी सांगायला सुरुवात केली, मातीची तयारी झाली, आता लेक आली वाटतं, लेक आली. मोठ्यानं रडण्याचा आवाज आला म्हणजे लेक आली. म्हणून गड्याओ, एक तरी मुलगी तुमच्या जीवनामध्ये असणं गरजेचं असेल. कारण मुलगी आपल्या जीवनाचं खरं म्हणजे माहेरातलं सोनं जर कोण असेल तर ती मुलगी असते. मुलगी मुलगीच असते. मुलीचा कधी अवेर करू नका. मी आपल्या पाया पडतो गड्या, आपल्याला विनंती करतो. लेक लेकच असते ना. लेक माहेराच सोन, लेक सौख्याच औक्षण. आठवा तुमची मुलगी, आठवा. लेक बासुरीची धून, लेक लड चांदन, लेक चैतन्याचे रूप. आठवा तुमची मुलगी. लेक माहेराच सोन, लेक रंगणाच शिंपण, लेक गंध हळव मन, लेक परक्याचे धन. ऐकताय ना, ऐकताय ना. बाप तुट तो आतून, आला गोठलेला क्षण, शुभ मंगल सावधान. लेक माहेरातलं सोनं असतं. लेक लेकच असते. एखाद्याला 2 मुली असतील तर त्याच्यासारखा भाग्यवान माणूस या जगात कोणताच नाही. 2 मुली पाहिजेत. 4 मुली असू द्या दादा. मुलगी असू द्या. बोजा मानू नका मुलीचा. बोजा मानायचा असेल तर माझी शिवकथा आपल्याला सांगेन की मुलाचा बोजा माना. कारण 25व्या वर्षी तुम्ही लग्न लावून दिलं की बायकोनं कान भरल्याच्या नंतर माईला आणि बापाला वेगळी चूल मांडायला लावणारा लेक असतो. पण 18-20 वर्ष माईच्या आणि बापाला थकवा आला तर खिचडी का होईना करून खाऊ घालणारी लेक असते ना. भगवान मुलगी सगळ्याच्या घरी देत नाही. भगवान ज्यांच्या घरी मुलगी देतो ना ते जगातले सगळ्यात मोठे भाग्यवान असतात की त्यांना मुलगी आहे. एक तरी मुलगी नाही. अभाग्य दादा तुम्ही. मुलगी नाही तुम्हाला तर मुलगी आहे. तुम्हाला मुलगी आहे. तुम्हाला मुलगी आहे. मुलगी आहे तुम्हाला. मुलगी आहे ना. मुलगी भाग्यवान आहे तुम्ही. काळजी करू नका. होऊ द्या कर्ज थोडंसं झालं तरी. आता तर तो विषयही राहिला नाही हुंड्याचा. असू द्या. विचारा या ब्राह्मण काकाला, इथं बसले, त्यांनी सगळे शास्त्र वाचलेत. अरे मुलगी नसू द्या तुमच्याकडे इस्टेट, नसू द्या पंगत घालण्यासाठी तुमच्याकडे पैसे, पण 2 मुली असतील तर त्या 2 मुली त्या बापाच्या पदरात कन्यादानाचं पुण्य टाकल्याशिवाय राहणार नाही. कन्यादानाचं पुण्य तुमच्या पदरात टाकतील गड्या. कन्यादान नसेल कुणाला मुलगी तर त्या दिवशी बोललोय, कुणाची तरी मुलगी दत्तक घ्या. गरीब बहिणीची घ्या, गरीब भावाची घ्या. पैसा आहे तुमच्याकडं. एखाद्याला 4 मुली, त्यातली 1 मुलगी घ्या. म्हणा मुलगी तुलाच राहू दे, फक्त हिच्या लग्नातली पंगत मी घालतो, पंगतचा खर्च मी करतो, हिला कपाट मी घेऊन देतो. कन्यादानाला बसू दे, फक्त कन्यादानाला बसा. काका बरोबर आहे. कन्यादान जर कोण्याही मुलीचं कन्यादान करा, त्या कन्यादानाचा खर्च करा. त्या कन्यादानाचं पुण्य तुमच्या पदरात पडल्याशिवाय राहणार नाही. लेक असते दादा, खूप असतंय सुंदर. लहानाची मोठी होते. लहानाची मोठी होत असताना माझं म्हणता म्हणता हे माझं नाही असं म्हणत असते मुलगी. आणि मग हळूहळू मुलगी मोठी होते, शाळेत जाते. काचेचं भांडं असतं दादा लेक, काचेचं भांडं. म्हणून मी या सगळ्या गावातल्या ढोकीतल्या माझ्या छोट्या बहिणी आहेत मुली इथं बसलेल्या, काही माझ्या मोठ्या बहिणी आहेत इथं. बिना लग्नाच्या जेवढ्या आहेत तेवढ्यांना मी हातपाया जोडून पडून विनंती करतो, तुमच्या बापानं जर या ढोकी गावातून उंच मान करून फिरावं अशी तुमची इच्छा असेल तर या गावातल्या प्रत्येक मुलीनं खाली मान घालून चालावं लागेल. तेव्हा तुमची मान बापाची मान.
बापाची मान उंच होण्यासाठी मुलीची मान तर खाली पाहिजे, मुलीची मान तर खाली पाहिजे. मुलींनी लिहून ठेवा, आपल्या बापाची इज्जत महत्वाची आहे. आपल्या बापाला इज्जत मिळावी असं वाटत असेल तर मुलगी ही काचेचं भांडे, मुलीनं फार जपून राहिलं पाहिजे दादा. फार जपून राहण्याची गरज अलीकडं आलेली आहे. सांगू द्या, हळूहळू मोठी होते, बस झोपायला लागते. माईजवळ झोपता झोपता आता स्पेशल रूममध्ये मुलगी झोपायला लागते. माय आणि बाप आता मुलगी मोठी झाली, चर्चा करत असतात. माय बापाला सांगत असते आपली मुलगी कळती झाली, मुलीचा आता विचार करावा लागेल. त्यावेळेला मुलीचा विचार करावा लागेल. बाप आतून तुटला जातो, माय आतून तुटली जाते. तळ हातातल्या पुडासारखी मुलगी आज कोणाच्या तरी घरी पाठवायची. आठवा मुलींनी तुम्हाला जायचं थोड्या दिवसात. माईला सोडायचंय, बापाला सोडायचंय, मैत्रिणीला सोडायचंय, भावाला सुद्धा सोडायचं, गावाला सोडायचं, आडनाव सोडायचं, बापाचं नाव काढून टाकायचंय. आता शाळेतलं बापाचं नाव काढायचंय, नवऱ्याचं कुणाचं तरी नाव लावायचंय ना, कुणाचं तरी सगळ्याला सोडून जावं लागणार आहे. फार दुःख होतं. आठवून तर बघा तो प्रसंग, आठवून तर बघा. बाप म्हणत असतो मुलीचं बघावं लागेल, मुलीच्या लग्नाची तयारी. सांगू, घरच्या भाकरी खायच्या. कुणाच्याही कार्यक्रमात जर बाप बसला नाही, बाप आहेत विचारा, एखादा चांगला मुलगा दिसला, चौकशी सुरू. कुणाचा आहे मुलगा? पाटील बरोबर, कुणाचा आहे मुलगा? याचा आहे. काय करतो मुलगा? असं असं करतो. लग्न झालंय? नाही. बाप चौकशा करत असतो. मुलीचं लग्न होत नाही तोपर्यंत चांगल्या मुलावर बापाची नजर असते. 2 एकर जमीन विकतो महाराज, आमच्याकडे येतात. 2 एकर जमीन विकतो महाराज, पण महाराज माझ्या लेकीसाठी चांगला मुलगा बघा. मुलाचं काही नाही हो, मुलीचं चांगलं झालं पाहिजे अशी माझी इच्छा. मुलीचं चांगलं व्हायला पाहिजे, बाकी काही नाही. माझ्या एवढी इच्छा असते. लग्न जमत नाही लेकीचं, सांगू, लग्न जमत नाही म्हणून रात्रभर माय आणि बाप जागे असतात. दुसरे कुणीच नसतात घरातल्या. लक्षात ठेवा, मुलीच्या लग्नाची काळजी फक्त बापाला आणि माईला असते. बाप रात्रभर बघत असतो. लोक मला नावं ठेवतील, काय म्हणतील लोक, मला मुलगी आता उपवर झाली, लग्न नाही झालं तर बापाला नावं ठेवत असतात. मग किती दिवस ठेवायची? अरे नांदायला गेलेली मुलगी 15 दिवस जर माहेरात राहिली ना, तर शेजारचे लोक चौकशी करायला सुरुवात करा, का सुनीता अजून गेली नाही, इथंच काही झालं का काय? मग माया हो, माझी तुम्हाला लेकराची विनंती, काही भावाची विनंती आहे सगळ्याला, माहेरात जास्त दिवस राहायचं नसतं. आपल्या माईची बापाची इज्जत ठेवायची असेल ना, आपल्या तिकडे नवऱ्यापाशी जे होईल ते होईल. शेवटी तिथंच फुकून देणार आहेत, आपल्याला इकडं आणणार नाही. काही झालं तरी बापाला सांग जाऊ नका. आपल्या नशिबानं जसं होईल तसं ना माय, आपलं नशीब जसं आहे तसं. प्रत्येक गोष्ट बापाला फोन करून सांगताल तर बाप तुमचा आतून तुटत चालतो, आतून तुटत चालतो, तुटत असतो. लग्न जमत नाही म्हणून परेशान असतो बाप. झोप येत नाही, लोक नावं ठेवतील म्हणून. पण ज्या दिवशी लग्न जमलं ना मुलीचं, सगळे लोक आनंदी असतात. चुलता चुलती आजी जमलं बरं का, गुड्डीचं ताईचं जमलं, आमच्या जमलंय, आता पुढच्या महिन्यात लग्न आहे. भाऊ म्हणत असतो दीदीचं जमलंय, आता झालं. खूप प्रतीक्षा, मोठा नवरा बघितलाय तिला, अरे बस प्रॉपर्टी आहे, सगळे खुश असतात. पण मुलीचं लग्न जमलं त्याही दिवशी उपवाशी झोपणार फक्त बाप असतो. पुरी बाप उपवाशी झोपत असतो, रात्रभर झोपत नाही. कारण बापाला माहिती आहे जमत नव्हतं म्हणूनही बाप परेशान होता. आणि जमल्याच्या नंतर सुद्धा आता महिन्याभरात माझी मुलगी घर खाली करणार आहे, रूम मोकळे होणार आहे. या आठवणीनं बापाचे डोळे पाण्यानं भरून येत असतात. लग्न जमलं, पत्रिका छापल्या, प्रत्येकाच्या घरी नेऊन बापानं पत्रिका दिली. ज्या 15 वर्ष बाप बोलला नाही ना, त्याच्या सुद्धा पुढे झुकला बाप तुमचा. पोरी हो, झुकला बाप तुमचा. अण्णा झालं गेलं सोडून द्या, मागचं आपलं जे असेल ते सोडून द्या. आपलं काही का होईना लेकीच्या लग्नाला माझ्या ताईच्या, माझ्या दिदीच्या आशीर्वाद देण्यासाठी या म्हणलं. एवढं लेकीला आशीर्वाद असू द्या. आपले भांडणं तर चालत राहतील, पण लेकीला आशीर्वाद द्या. काका या बर का, अण्णा या बर का, तात्या या बर का, उपकार मरेपर्यंत विसरणार नाही. काका लेकीच्या लग्नाला या, लेकीच्या लग्नाला या. बाप म्हणत असतो
सगळ्याच्या घरी पत्रिका, बँडवाल्याच्या पाया पडला, आचार्याच्या पाया पडला, प्रिंटवाल्याच्या पाया पडला, स्वयंपाकावाल्याच्या पाया पडला. दीदीचं लग्न, माझ्या ताईचं लग्न, 2 रुपये नाही 4 रुपये घ्या, पण माझ्या दीदीचं लग्न चांगलं झालं पाहिजे. सगळ्याच्या पाया पडला बाप. बाप गेटवर उभा राहिला, गेटवर बाप उभा राहिला. सगळ्याच्या अंगावर भारीतले कपडे, बापाच्या अंगावर 50 रुपये मीटरचं साधं कापड, दाढी वाढलेली बापाची, टोपी, कुंकाचा पट्टा, लाल शाल. जुन्या काळात होती पद्धत, ओरबाप म्हणायचे त्याला. खांद्यावर लाल शाल टाकलेली बाप तो तुमचा त्या ठिकाणी दारात उभा. इकडून बाप, इकडून भाऊ, चुलता, आले पाहुणे, अण्णा या, दादा या, तात्या या. बरं झालं आलात, उपकार विसरणार नाही तुमचे उपकार. तर माझ्या दीदीच्याला जीवन जा बरं का तात्या, अण्णा जीवन जा, दादा जीवन जा. उपकार झाले, उपकार झाले. लेकीच्या लग्नाला आलात, पाहुणे सगळे बसले. पाहुणे बसल्याच्या नंतर आठवताय ना तुम्ही, तुमच्या डोळ्यासमोर आहे ना सगळं, तुमचा प्रत्येकीचा प्रसंग आठवा. काही जणींनी मुलीला वाट लावलंय, कुणाला लावायचंय, तर काही मुली जाणार आहे, त्यांनी सुद्धा हे आठवा. तुमच्या जीवनात असंच घडणार आहे, असंच घडणार आहे. बघा माझ्याकडं. आणि मग बस ब्राह्मण काका माईकवर, नवरदेवाचे मामा नवरदेवाला घेऊन या, नवरीचे मामा नवरीला घेऊन या. नवरीचे मामा ज्या वेळेला नवरीला घेऊन येतात ना, बाप आहे तुम्ही आठवते सगळं प्रसंग. हा प्रसंग, नवरदेवाचे मामा नवरदेवाला, नवरीचे मामा नवरीला घेऊन या. तिकडून बस, तिकडूनच तसाच तो निघाला. आणि बाप ज्या वेळेला निघाला, ऐका गड्या, बाप ज्या वेळेला दारात उभा आहे, बाप दारात उभा आहे मुलीसाठी. आता ते सगळं सजवलेलं आहे. हळूहळू मुलगी येऊन स्टेजवर उभी राहते. मुलगी स्टेजवर उभी राहते आणि मुलगी स्टेजवर त्या ठिकाणी उभी राहिल्याच्या नंतर माय तुळशीला पाणी घालत असते. बरोबर आहे ना? बरोबर बोलतोय ना? माय तुळशीला पाणी घालत असते, तुळशीला पाणी माय घालते. ऐका गड्या. आणि बाप मंडपच्या खांबाला धरून कुठंतरी कोपऱ्यामध्ये उभा असतो. बरोबर बोलतोय मी हे सगळं? बरोबर बोलतोय. कोपऱ्यामध्ये 2 दिवस झालं झोपला नाही ना तुमचा बाप, थकला होता तुमचा बाप, उभा होता, लेकीकडे बघत होता. आज माझ्या जीवनातलं सगळं संपलं. माय मेली तर रडला नाही बाप, त्याचा बाप मेला तर रडला नाही बाप. पण दगडासारखं अंतःकरण असू द्या बापाचं. मुलगीला वाट लावत असताना दगडासारखा अंतःकरण असणारा बाप सुद्धा रडतो. कण्वासारखे मुनी रडले शकुंतलेसाठी, जनकासारखे विदेही रडले सीतेसाठी. पहाडासारखा अंतःकरण असणारा पर्वतराज आज रडतोय तो पार्वतीसाठी. पार्वतीसाठी रडतोय. महादेवजीचा पती आहे, त्याच्यासाठी सुद्धा ढसा रडताय. त्या ठिकाणी पर्वतराज रडताय. मुलगी आता त्या ठिकाणी लग्न लागतंय. लग्न लागल्याच्या नंतर माईच्या डोळ्यातल्या पाण्यानं तुळस ओली होते, तुळस ओली होऊन जाते. सगळं आठवतं तिला लहानपणापासून, या मुलीच्या बाळंतपणापासून ते मुलीच्या लग्नापर्यंत सगळं तिला आठवत राहतं. आणि सगळं आठवल्याच्या नंतर ऐका गड्या. आणि मग आता त्या ठिकाणी लग्न लागतं, जेवायला बसते. जेवायला बसल्याच्या नंतर बाप पंक्तीत फिरत राहतो, पंक्तीत. पोटभर जेवा, पोटभर जेवा. वाड्याला म्हणत असतो, ओ पोरं बघून वाढा बरं का. म्हणून माय मी विनंती करील, जगात तुम्ही कशालाही ना, भले सप्ताहातल्या पंक्तीला नाव ठेवा तुम्ही तिवारी काका, अडचण नाही. पण काका कोण्या मुलीच्या लग्नातल्या जेवणाला नाव ठेवू नका, कधीच नाव ठेवू नका. कारण त्या जेवणासाठी त्या मुलीचा बाप कुणाच्या तरी घरी सालानं राहिलेला असतो. बरोबर आहे आई? बरोबर आहे ना? बोला ना, बरोबर आहे. लग्नातल्याला कधीच नावं ठेवायचे नाहीत. घेऊन जा, जेवून जा. जेवण झाले सगळ्याचे. जेवण झाल्याच्या नंतर 4 वाजले, 5 वाजले. जुनी पद्धत, जुनी, आताची नाही मंगल कार्य. जुनी पद्धत आठवा, तुमचे लग्न आठवा, तुमचे लग्न. जुनी पद्धत, मंडपात, गावाच्या मंदिराच्या समोर लग्न. बरोबर ना? मंदिराच्या गाव जमा झालेलं, सगळे जेवले. आता साडं भरण्यासाठी नवरीचे मायबाप, नवरीचे मामा, चुलता चुलती सगळे या. थरथर बापाचा हात कापत होता. ब्राह्मणानं सांगितलं, पोरीचा हात हातात धरला. द्या हातात. 20 वर्षाचं पोरग, 50 वर्षाचा तुमचा बाप. पोरीचा हात त्या 20 वर्षाच्या पोराच्या हातात दिला. आणि जीभ ओळत नव्हती तरी ओळवली. जावाई बापू, आजवर होती आमची, आता झाली तुमची. 20 वर्षाच्या पोराच्या पाया पडला तुमचा बाप. पोरी हो, पाया पडला तुमचा बाप.
बाप 20 वर्षाच्या आणि सांभाळा बर का जावाई बापू, सांभाळा बर का लेकीला, माझ्या काळजाचा तुकडा आहे तर हातात या घोड्यासारखं लेकीला सांभाळा जावाई बापू, पाया पडतो. काही चुकलं तर माझ्याकडे बघून माफ करा. लेकीला काही बोलू नका हो माझ्या. फार सुखात सांभाळलीये, फार सुखात सांभाळलीये. सांभाळा माझ्या लेकीला. बापानं हात हातात दिला. साडं भरलं गेलं. 5 वाजले, 6 वाजले. बापाची सगळी आवराआवरी झाली. जुन्या काळातले बँडवाले बोलवलेले होते. मुलीला वाट लावायचे म्हटल्याच्या नंतर त्यांनी ते गाणं आता म्हणायला सुरुवात केली. ते गाणं वाजवायला सुरुवात केली. बहीण निघाली सासरला ये, भावाची लाडी नेसले माहेरची साडी, नेसले माहेरची साडी, नेसले माहेरची साडी, नेसले माहेरची साडी. बहीण निघाली सासरला, बहीण आठवा निघाली प्रसंग आठवा. सासरीला, भावाची लाडी नेसली. आठवा प्रसंग आठवा. तुम्हाला सुद्धा नेसायचे एक दिवस. माहेरची साडी पोरीनं घातली आणि आता माय त्या ठिकाणी निघाली. मुलगी छोटीशी 20 वर्षाच्या लेकराला काय कळतं माय? काहीच कळत नाही ना. निघाली त्या ठिकाणी. जुना काळ. बाप जात असताना ब्राह्मणानं ती गाठ बांधली आणि गाठ बांधली. बापानं मुलीचा हात मुलाच्या हातात दिला आणि आता निघाली. जात असताना वाट लावायचा. लगेच ती गाणं वाजलं की तेच गाणं असायचं ना, तेच गाणं. हे बहारो फुल नंतर निघालं, अगोदर हेच होतं. नेसली माहे वाजवलं गेलं. हातातलं काम गावातल्या बाया टाकून द्यायच्या. चालली वाटतं गुड्डी, चालली वाटतं छकुली, नांदायला चालली वाटतं ताई, चालली दीदी, चालली आमची मैत्रीण, चालली. हातातलं काम टाकून देऊन मी बघितलंय. मी लहानपणी बाया, जुन्या बाया हातातलं काम टाकून द्यायच्या आणि मंदिराकडे पडायच्या. मग ती कोण्याही जातीची मुलगी असू द्या, कोण्याही जातीची, गावात कोण्याही जातीची मुलगी वाट लावली ना, वाट लावल्याच्या पुढं माणसं जेवत नव्हते. माणसं जेवत नव्हते जेवत माणसं. मुलगी गेली, गावातली मुलगी गेली ना, जेवण बंद होते. माणूस मेल्यासारखा विरह गावामध्ये असायचा. एवढं होतं सगळं. गाठ बांधलेली निघाली मुलगी. जात असताना जुन्या माणसाच्या पाया पडायचं ना, त्यांनी हातात पैसे घालायचे. ब्राह्मण काकानं सांगायचं चला घरातल्या ज्येष्ठ व्यक्तीच्या पाया पडा. आजोबा मुलीचे तिथं बसलेले. पळत आजोबा जवळ गेली. आबा चालले बर का आता, आबा का बाबा चालले आता, आबा चालले आता. म्हाताऱ्यानं किलबिल्या डोळ्यानं बघितलं. लेकीचा मटामट त्या नातीचा मुका घेतला आणि मुका घेऊन हात घातला खिशात. पिडुटी केलेली 10 रुपयाची नोट काढली, नातीच्या हातात दिली. चांगलं राहा बाई. आणि म्हातारा एकच बोलून गेला. म्हातारा, दिदे आता माझं काही खरं नाही. या डोळ्यानं तुझं लग्न झालेलं बघितलं. आता बस, देवानं डोळे झाकले. दिदे बस आता. आबा असं बोलू नका. आबा तुम्ही तर कडेवर घेऊन फिरलात मला, तुम्ही तर मला सांभाळलंय ना. बस आजीच्या पाया पडली, आजोबाच्या पाया पडली, चुलत्याच्या पाया पडली, चुलतीच्या पाया पडली. सगळ्याच्या पाया पडून काकू, मामी, मामा सगळ्याच्या पाया पडली. मैत्रिणीच्या गळ्यामध्ये मिठी मारली. मैत्रीला सांगितलं चालले ग कल्पना, आता चालले संगीता, चालले बघ सोनू, मी आता जाते बघ. बस आता खेळ नाही, आता दोरी नाही, आता ते जुने खेळ सांगतोय मी. आता हे संपलं सगळं. त्यांनी म्हणाव कधी येशील ग दिदे, आता माहित नाही कधी. आजपर्यंतच जीवन स्वतंत्र होतं, आता जीवन पारतंत्र्यातले. आपल्या काय हातात आहे माय. नवरा जेव्हा पाठवीन त्या दिवशी यावं लागतं. तो जर म्हणला जाऊ नको तर बापाच्या मातीला सुद्धा जाता येणार नाही मला.
सागर भावाच्या गळ्यात पडली. अशा पोरामध्ये भाऊ उभा होता, गळ्यामध्ये पडली. दादा माझी शपथ आहे तुला, मी होते तोपर्यंत ठीक होतं, पण आता मी चालले, लवकर घरी ये जा. दिवस मावळ्या मावळ्या घरी येत जा. आपल्या बापाला दिवस मावळ्या दिसत नाही रे, तू येत जा, तू लवकर येत जा. दिदी म्हणून गळ्यात भाऊ मोठ्यानं रडलं. बहीण म्हणत होती आजपर्यंत बोलले नाही राजा तुला, पण आता दारू पिऊ नकोस. आपल्या बापाला शुगर आहे, माईला शुगर आहे. बापाची गॅरंटी नाही, आपल्या माईची गॅरंटी नाही. असं करू नको राजा. पाया पडली, माईच्या गळ्यात मिठी मारली आणि माईला एकच म्हणली पोरगी, आई तुला माझी शपथ आहे, आता माझ्या बापासोबत भांडण करायचं नाहीस. मी होते भांडण मिटवायला, आता तुमच्या दोघांचे भांडण कोण मिटवणार आहे? आता कोणी मिटवणार नाही. मी होते ना तोपर्यंत ठीक होतं. माझी शपथ आहे, भांडण बस आजपासून करायचं नाहीस. त्यावेळेला माईच्या गळ्यात पडली, सगळ्या सोबत गळ्यात पडून रडली. लांब कुठंतरी मंडपच्या, आठवा तो प्रसंग आठवा, लांब कुठंतरी मंडपच्या दारात बाप उभा होता. बापाकडे पाया पडण्यासाठी गेली. बाबा म्हणून त्या ठिकाणी पाया पडणार. कधी उपरण्याची गाठ सुटली, कधी मुलगी बापाच्या गळ्यात पडली. ढोरासारखा रडला बाप, ढोरासारखा, ढोरासारखा. माईचं मुलीवर प्रेम असतं, पण मुलीचं बापावर. तुमच्या मुलीवर प्रेम असेल, पण मुलीचं तिच्या बापावर प्रेम असतं. ती उलट म्हणते आई तुला कळत नाही, आई तुझ्या लक्षात येत नाही. बापाला उगाच भांडत, बघ बघ बाप, बघ माझा बाप बैलावानी राबणारा माझा बाप आहे. आपल्या पोटा पाण्यासाठी तर स्वतः उपवाशी राहतो ग बाप. मुलीला सगळं कळतं, मुलांच्या लक्षात येत नाही महाराज ह्या गोष्टी. एकानं मला विचारलं होतं काका, मला म्हणला की या जगात प्रत्येक मुलींना जर मायबाप सांभाळण्याचा अधिकार असता तर जगात कुणाचेच मायबाप वृद्धाश्रमात गेले नसते. मी त्याला सांगितलं गड्या, ही गोष्ट जरी खरी असली तरी प्रत्येक मुलीनं जर आपापले सासू सासरे सांभाळले असते तर जगात वृद्धाश्रमच राहिले नसते. रडला बाप, ढोरासारखा रडला. सजवलेली गाडी, आठवतंय ना, सजवलेली गाडी, फुलानं सजवलेली. बापानं मुलीच्या हाताला धरलं, गाडीजवळ घेऊन गेला, लेकीला गाडीत बसवलं आणि गाडीत बसून मुलगी तरी अशी मिठी मारत होती. हात केला, जा बाई जा जा, माझा आशीर्वाद घेतो. जा पुल्या घरी तो. जीवनामध्ये हाल आहे, डोळे भरून येत आहेत ना.
खूप आठवण येते ना, बापाची आठवण येते, माईची आठवण येत असते. मला वाटतंय नांदायला गेल्याच्या नंतर तर जास्त आठवण येणार आहे, खूप आठवण येणार आहे. माझ्या कथेची विनंती असेल, आई थांबणार आहे मी आता. उद्या तर काय 4 वाजताची कथा संपून जाईल, तुमचा निरोप घेईल आणि निघून जाईल. माहीत नाही, कामगार गणेश मंडळानं सांगितलं की महाराज आपण पुढच्या वर्षी कथा करूया. शब्द जरी दिला असला तरी माहीत नाही आपली भेट पुढच्या वर्षी होईल का नाही होईल. कदाचित तुमची गॅरंटी नाही, कदाचित माझी गॅरंटी नाही. रात्रंदिवस गाडी प्रवास, 500 किलोमीटर, 1000 किलोमीटर रोज फिरतो माय, रोज फिरतो. सकाळी कीर्तन, दुपारी कथा, संध्याकाळी कीर्तन. कोणती गाडी कधी येईल, अंगावरून जाईल माहीत नाही. उद्या निघून जाईल. पण देवाला विनंती करत असताना म्हणाव, देवा, महादेवा, आमचं एक लेकरू, आमचा एक भाऊ, आमचं लेकरू रात्रंदिवस फिरते ना, काही देऊ नका उद्या, फक्त सुखात ठेवा. एवढं जरी मागितलं ना, बस भावासाठी तुमच्या एक फूल देवाला माझ्यासाठी सुद्धा. माहीत नाही पुन्हा पता नाही किसी मोड पर फिर मुलाकात हो, काय माहीत आपली भेट होईल पुढच्या वर्षी. नाही पुढच्या वर्षी कुणी जर कमिटीतले म्हणले दुसरा महाराज, अजून दुसरे महाराज, माझ्यापेक्षा खूप मोठे महाराज आहेत ना, मी थोडाच एकटाच महाराज आहे. त्यामुळं आपली शेवटची भेट समजा, उद्याची भेट शेवटची असेल. आणि म्हणून गड्या एवढंच करा, आपल्या बापाला माईला विसरू नका. ती मुलगी ढोरासारखी रडत असते, बाप तिला आशीर्वाद देत असतो. घेऊ कसा निरोप तुटतात आत धागे, हा देह जाता दूर मन राहणार मागे. धन आत्मजा तुझ्याचे, ज्याचे तयास देणे. जा फुला घरी तू, जा फुला घरी तू, जा लाडके सुखाने दाटून कंठे तू, दाटून कंठे तू, दाटून कंठे तू. आली ना आठवण आईची, आठवण आली, मुलीची आली, आईची आली. मुलीची आठवण येते, मुलीची आठवण येते. काळजाचा तुकडा असते लेख. इथे बसलेल्या सगळ्या बायकांना मुलीची आठवण आली असेल. मुलींना मात्र माईची, बापाची आठवण येत असेल, खूप आठवण येत असते. हे नातं काही वेगळं असतं. म्हणून ती मुलगी बाप म्हणत असतो, जा बाई जा, जा फुल्या घरी तू, जा लाडके सुखाने दाटून कंठ येतो. आला ना कंठ दाटून आला. आठवण आली सगळ्यांना. या छोट्या छोट्या मुली आहेत. तुला कळतं का काय सांगत होतो? कळतं काय सांगत होतो? डोळे भरून येत होते मात्र एवढा काय का? आठवण येत होती. कुणाची? माईची, बापाची. कुणाची आठवण येत होती? उभे राहा प्रभू, उभे राहा. माईक दे. काय नाव तुझं? श्रावणी तिवारी. श्रावणी. का रडत होती? तुम्ही जे सांगता ते पुढचं आठवत. आपण आपल्या आई वडिलांना सोडून जाणार, त्याचं दुःख होतंय. दुःख होतंय. आई 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 सोबत
एवढे आठवण याच्यातून शिकून एक घ्यायचं आपल्याला की छोट्याशा मुलीला किती आठवण येत होती आई वडिलांची, ढोरासारखी रडत होती. मला वाटते मायबापाची आठवण ही जीवनातली सगळ्यात मोठी आठवण असेल. 7वीच्या मुलीला जर ही कथा कळत असेल, मला असं वाटतंय की ही आपली कथा खऱ्या अर्थानं सफल होती, सफल. कथा और कीर्तन हंसने के लिए नहीं, जी भर के रोने के लिए होता है. ढोरासारखा अंतकरण असणारा, ढोरासारखं रडतोय, दगडासारखा अंतकरण असणारा पर्वतराज पार्वतीसाठी रडतायत, रडत असतायत दादा, खूप रडत असतायत. मी असे अनेक माणसं बघितलेत की ते आपल्या मुलीसाठी रडतायत. खूप लहान होतो, लहान असताना शाळेत जायचं होतं. धारूरवरनं त्या आमच्या गावच्या पाटीवर सोनी मोहा गाव आहे माझं, तिथून धारूरला यायचं होतं. एस टीची वाट बघत आम्ही थांबलो होतो, एस टीची वाट बघत. आणि एस टीची वाट बघत थांबल्याच्यानंतर तिथून आम्ही एक मुलगी, बाप त्या मुलीला सोडायला आला होता, मुराडी न्यायला आला होता. एस टीमध्ये बाप बसला, मुलगी एस टीत चढली, बाप खाली उभा होता. मुलीनं बापाकडं बघितलं, बापानं मुलीकडं बघितलं. ढोरासारखा रडला बाप, मुलगीसुद्धा बाबा म्हणून रडली. एस टीतले लोकसुद्धा तो प्रसंग बघून रडत होते. आणि ड्रायव्हरसुद्धा स्टेअरिंगवर मुंग ठेवून ढसा ढसा रडत होता, ड्रायव्हरसुद्धा रडत होता. त्यावेळेला आम्ही ड्रायव्हरला विचारलं की ड्रायव्हर साहेब का रडता हो तुम्ही? त्यावेळेला सांगितलं की अजून 15 दिवसानं मला सुद्धा माझ्या मुलीला वाटं लावायचं आहे. मुलगी मुलगीच असते दादा, म्हणून मुलगी एखादी तरी असू द्या, रडत असतात. मुलगी रडते, बाप रडते, कारण आई आणि बाप हे पात्र जगातले वेगळे. पोरं तुम्हाला सगळ्याला सांगतो, कोण्या नेत्याच्या मागं फिरण्यापेक्षा आपल्या बापाच्या अवताच्या मागं फिरलं तर कितीही चांगलं असेल. आपल्या बापाच्या गोष्ट सोपी जरी वाटत असली तरी गोष्ट सोपी नाही. बाप ही गोष्ट जगाच्या पलीकडची गोष्ट आहे. सगळं कळेल दादा, पण बापाची किंमत कळणं फार अवघड गोष्ट आहे. उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावाने, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावाने, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. जिजो जिजो संसाराचा गाडा हाकला, वटामंदी आसो जरी कणा वाकला. गडीभर तू थांब जरा, ऐक त्याची दापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. लई अवघड हाय गड्या, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर. मुकी मुकी माया त्याचे मुके घाल मेण, मुकी मुकी माया त्याचे मुके घाल मेण. लेकराच्या पायी उभ जन्म उधळेल, लेकराच्या पायी उभ जन्म उधळेल. आधाराचा वण जणू वाकल आभाळ, पाचोळाच त्याच्या आईनं जन्मरान माळ. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय रगड्या उमगाया बापर, उमगाया बापर. लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. लई अवघड हाय गड्या उमगाया बापर.
उमगाया बापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर पोरो खरं सांगा, बापाची आठवण आली का नाही? बापाची आठवण आली पाहिजे. मला वाटतंय पोरो, मी तुमच्या भावासारखा आहे. पुन्हा मला बोलवा नाही तर नका बोलू, पण आपण मंडळाचे कार्यकर्ते आहात. लोकांनी कसे वागलं तरी चालेल, पण या सगळ्या मंडळातल्या प्रत्येक पोरानं रणजित भाऊ खरं म्हणजे माईला आणि बापाला सांभाळलं पाहिजे. माईला बापाला आपल्या गळ्यामध्ये आयडेंटिटी आहे. आपण या कामगार गणेश मंडळाचे म्हणून जर घेत असाल तर आपलं कर्तव्य ठरतं की आपणही आपल्या माईला आणि बापाला आजपासून कधीच त्रास द्यायचा नाही. नक्की आपण तर देत नाहीत, कदाचित नसाल, पण आपल्या मंडळाचा आदर्श महाराष्ट्रानं घ्यावा यासाठी 2-3च गोष्टी आहेत. मंडळाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या गळ्यात माळ असावी आणि या मंडळाच्या प्रत्येक चतुर्थीला सगळं मंडळ एकत्रित येऊन आरती भजन हे तर करतच असाल तुम्ही. प्रत्येकानं येऊन आणि मंडळातल्या प्रत्येक कार्यकर्त्याचे आई वडील पत्नी मुलं हे सुखात असले पाहिजे, सुखात असले पाहिजे. नाही तर त्याला मजा नाही. एवढं मोठं सांगितलंय मी, एवढं डोळ्यातलं पाणी गाळून सांगितलं असेल आणि हे जर उगं सांगतच असतात असं म्हणून जर तुम्ही घेत असाल तर या कथेचा काहीच उपयोग होणार नाही. मी त्या दिवशी बोललो, बरोबर आहे ना, बोललो खाली पडलेलं रणजित भाऊ शेण जर काहीतरी घेऊन उठत असेल तर ही कथा मंडळानं काहीतरी घेऊन उठवली पाहिजे, काहीतरी घेतलं पाहिजे. माझी इच्छा आहे, माझी तरी इच्छा आहे की या मंडळातल्या प्रत्येक मुलानं माईला सांभाळावं, प्रत्येक मुलानं बापाला सांभाळ. अरे हो तर म्हणा, सांभाळणार ना नक्की? हां आहेच ना, सांभाळतच आहात तुम्ही. फक्त गंध लावून जमणार नाही, फक्त आयडेंटिटी घालून जमणार नाही, फक्त काम मंडळात पुढे पुढे करून जमणार नाही. काही कामं असतात ते समोर दिसतात हे महत्त्वाचं नसतं, आपण कर्तव्य करतो का ते हे अतिशय महत्त्वाचं असतं. म्हणून ही मी तुम्हाला शब्द घेतो आहे की तुम्ही हे चांगल्या पद्धतीनं काम केलं पाहिजे आणि आपण कराल अशी तुम्ही मला शब्द द्या की आम्ही नक्की हे करू म्हणून. करणार ना? अरे हो तर म्हणा, नक्की हो म्हणतायत इकडं. नक्की नक्की ही कथा काहीतरी घेऊन उठणं ही गोष्ट गरजेची. आता ही कल्पनासुद्धा सहन होईना मला की ही कथा उद्या संपवावी लागणार आहे. मला वाटतं आता तर कुठंतरी कथा सुरू झाली, बरोबर आहे ना? असं या मंडपात एकही माणूस नाही की त्याच्या डोळे पाणावले नसतील. बरोबर बोलतोय ना मी? बरोबर आहे. पण मला तरी वाटतं अजून 4-2 दिवस वाढले पाहिजेत या कथेचे. बरोबर वाटते ना? असंच ना? पण आता थांबावं लागणार आहे, कारण पुढेही कथा असणार आहे. बरोबर आहे का नाही? दुसरी कथा असणार आहे. 4 दिवस करमणार नाही तुम्हाला माहीत, 4 दिवस तरी करमणार नाही. दुपारी तुम्ही अंग जरी टाकलं तरी तुम्हाला ह्या कथेतलं भजन आठवेल, या कथेतले हे शब्द आठवतील. माझी आठवण अजिबात ठेवायची नाही, माझ्या विचारांची आठवण ठेवायची. विचार आठवले पाहिजे. या विचारांची नितांत तरुण पोरं गरज आहे. या मंडळांच्या भेटी होतील, मुलांच्या भेटी कुठंतरी होतील, पण आपली भेट कधी होईल माहीत नाही. कुणाच्या नशिबी आपली भेट काय माहीत. म्हणून मी तर एवढा हळव्या मनाचा आहे की रोज भेट इथून तुम्हाला हात जोडून जात असताना मी असं मनात ठरवलेलं असतं की ही आपली शेवटची भेट आहे. कारण मला माहीत नाही उद्याची भेट आपल्या हातात आहे का नाही, कोणती भेट शेवटची होईल हे माहीत नाही. कोणत्या दिवशी मी हे बोललेलं वाक्य माझ्याच फोटोसमोर लावून जोडून ते श्रद्धांजलीच्या रूपात अर्पण केलं जाईल हे मलाही सांगता येणार नाही आणि तुम्हालाही सांगता येणार नाही. बरोबर बोलतो मी? कुणालाच सांगता येणार नाही. त्यामुळं पोरं, आई, ताई, बहिणींनो, बाबांनो, सगळ्यांनी ऐका माझ्या. मला भाऊ समजा, मुलगा समजा, मित्र समजा. गड्या जेवढं होईल तेवढं चांगलं वागा, जेवढं होईल तेवढं. कुणाचा वादविवाद घालू नका, भांडण तंटे करू नका. जाऊ द्या, होत राहते कमी जास्त, माणूस होता आपण पाचीबोटं सारखे नाही, तर जीवनात थोडंसं इकडं तिकडं होणारच आहे ना. सगळं सोडून द्या, मस्त आनंदानं राहा. रुद्रसंहितेतील पार्वती खंड आता या ठिकाणी पूर्ण होतोय की 55 अध्यायाचा हा खंड आहे पार्वती खंड. त्या पार्वती खंड आता पूर्ण होतोय.